मी वैशाली हार्दिक रेसिपी आणि व्लॉगमध्ये तुमचे स्वागत करते। तर आज मी तुम्हाला थंडीच्या दिवसात खाल्ले जाणारे मेथीचे लाडू बनवून दाखवणार आहे। हे लाडू गुडघेदुखी तसेच कंबरदुखी बाळंतपणानंतर खाण्यासाठी खूपच असे उपयुक्त आहेत। हे लाडू तुम्ही बनवून 3 ते 4 महिने सहज टिकतात। तसेच तुम्ही अशा पद्धतीचे लाडू बनवून ही ऑर्डर करून विकू शकता आणि खूप असे हे पौष्टिक असे लाडू आहेत। तुम्ही पाहू शकता बघा किती सुंदर असे झालेले आहेत आणि छानही जसे दिसतात सुंदर तसे टेस्टही सुंदर आणि अजिबात कडू लागत नाही। तर त्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते पाहूया। तर इथे मी बघा साजूक तूप घेतलेलं आहे, घरचं आहे। हे 750 ग्रॅम एवढे, इथे 20 ग्रॅम एवढी मी वेलचीची पूड घेतलेली आहे। काजू घेतलेले आहेत 100 ग्रॅम, बदाम घेतलेले आहेत 100 ग्रॅम हे बारीक करून घेतलेले आहेत। हे काळा मनुका घेतले आहेत 100 ग्रॅम, त्याच ओवा आहे 25 ग्रॅम, खसखस आहे 25 ग्रॅम, शेपा आहे 25 ग्रॅम आणि हे आहे अळीव आहे, हे 200 ग्रॅम एवढा आहे आणि हे आहे मेथीची पूड, हे 50 ग्रॅम एवढं घेतलेली आहे मी कडूपणासाठी। ते बाई पूड वापरते इथे। आणि अजून इथे दुसरं पण साहित्य आहे। तर हे बघा इथे मी गूळ घेतलेला आहे, हे 750 ग्रॅम एवढा गूळ आहे आणि हे गव्हाचं पीठ आहे, आपण गव्हाच्या पिठामध्ये करणार आहोत। 500 ग्रॅम एवढं गव्हाचं पीठ आणि 250 ग्रॅम एवढा मी डिंक घेतलेला आहे, आपण डिंक पण टाकणार आहेत, त्यामुळे लाडू खूप असे पौष्टिक बनणार आहेत। ते बघा आता हे आपण सगळं थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे। इथे मी शेपा आहे, हा थोडेसे 2 मिनिटं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, कारण की याची मिक्सरला आपल्याला पूड करायची आहे म्हणून। तर आता मी 2 मिनिटं हे सर्व गरम करून घेते। गरम झालेला आहे तर मी काढून घेते। त्याचप्रमाणे आता मी इथे ओवा आहे तो पण मी भाजून घेते 2 मिनिटं। थोडंसं हलकंसं गरम करून आपल्याला घ्यायचे आहे ते सर्व जिन्नस। मस्त थोडंसं गरम झालेलं आहे आणि ते पण मी आता काढून घेते। खसखस टाकून घेते, ते पण थोडंसं गरम करून घेते। हे अळीव आहे ते पण आपण मस्त थोडंसं भाजून घेऊया 3 मिनिटापर्यंत मध्यम गॅसवर। अळीव हे खूप असं गुणकारी आहे, जर कंबरदुखी वगैरे त्रास होत असेल तर अळीवाचे नक्कीच तुम्ही पेस्ट पण करून पिऊ शकता आणि अशा पद्धतीने लाडू करून पण खाऊ शकता, खूप फरक पडतो। तर ते पण छान असं भाजलेलं आहे। आता मी इथे तूप टाकून घेते, हे जे आपण साजूक तूप घेतलेलं आहे त्यामधलंच मी तूप घेतलेलं आहे, की ह्या तुपामध्ये आपल्याला जे डिंक आहे तो आपल्याला तळून घ्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा आहे। तर आता तूप असं मस्त गरम झालेलं आहे, तर आता मी त्यामध्ये डिंक टाकून घेते आणि डिंक सर्व नाही थोडा थोडा टाकून घ्यायचा आहे, कारण की तो खूप असा फुलला जातो आणि तो व्यवस्थित असा आपला फुलून शिजून घ्यायचा आहे, म्हणजे फ्राय करून घ्यायचा आहे, तो आपल्याला बारीक करायचा आहे म्हणून। आणि जर आपण असाच टाकला तो दाताखाली येऊन तो चिकटला जातो आणि असा फ्राय करून टाकला तर मस्त असं लागतो, दाताखाली येऊन चिकटत वगैरे नाही आणि छान लागतो। तर बघा किती सुंदर असा फुलला आहे। जसे आपण मक्याचे दाणे आपण पॉपकॉर्नसाठी ज्याप्रमाणे पॉपकॉर्नला मक्याचे दाणे जसे फुलतात त्याप्रमाणे हा फुललेला आहे। तर आता मी काढून घेते हा। ह्याचप्रमाणे जे दुसरा डिंक आहे तो पण मी फ्राय करून घेते। हे लाडू खूप असे पौष्टिक असतात। हे बघा इथे डिंकही तळून झालेला आहे आणि हे सर्व भाजून झाले, अळीव, शेपा आणि ओवा पण। आणि आता हे आहे ते आपण आता बारीक सर्व मिक्सरला करून घेणार आहोत, डिंक वगैरे सर्व, ओवा, शेपा आणि अळीव पण। ते बघा मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे, हे आहे डिंक, असं बारीक करून घेतलेलं आहे मी। अळीवाची पूड, शेपा आणि ओवा, त्याबरोबर मी एक खसखस आहे ते पण केलेलं आहे। तर आता आपण पुन्हा हे भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये। तेव्हा म्हणजे डिंक भाजलेलं होतं त्यातलंच तूप घेतलेलं आहे, त्यामध्ये मी अळीवचं जे पीठ केलं आहे ते आता आपण आपल्या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। जर आपण अगोदर भाजलं असतं तर दळताना ते चिकट झालं असतं, मिक्सरला व्यवस्थित दळलं नसतं गेलं, म्हणून हे आधी ते नुसतं साधं भाजून मग आपण ते तुपात भाजून घ्यायचं आहे।
ह्या पद्धतीने छान असं भाजलेलं आहे. तर मी हे काढून घेते. त्यामध्ये आता मी हे थोडंसं अजून तूप टाकून घेते आणि जे आपण ड्रायफ्रूट्स कापलेले आहेत, काजू, बदाम आणि मनुका, ते टाकून आता त्या पण छानशा फ्राय करून घ्यायचे. हे लाडू माझी आई दरवर्षी हिवाळीच्या सीझनला बनवते, थंडीमध्ये, आणि खूप पौष्टिक असे, आणि मला भरपूर ह्या पद्धतीचे लाडू आवडतात. हा सीझन आला का माझ्या आईचे हे लाडू असतातच, आणि हे लाडू मी माझ्या आईच्या पद्धतीने आज बनवलेले आहेत. तर आणि अजिबात कडू वगैरे लागत नाही आहेत आणि खूप पौष्टिक आहेत की लहान मुलंसुद्धा खातील, त्यांनासुद्धा आवडतील. आणि इथे आपण पाक वगैरे गुळाचा करणार नाही आहे. ते बघा छान असं भाजलेलं आहे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजल्यामुळे छान असे चव लागत आहेत. तर अजून मी तूप टाकून घेते आणि त्यामध्ये जे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकून घेते आणि ते आपल्याला आता मस्त असं भाजून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपण मध्यम गॅसवर छान असं थोडंसं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे पहा, अजून मी त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेते आणि छान असं व्यवस्थित भाजून घेते आणि सतत थोडंसं चमचा मारतच राहायचं भाजताना. हे बघा छान असं भाजलेलं आहे, तुम्ही पाहू शकता, आणि त्याचा कलरही सुद्धा चेंज झालेला आहे पिठाचे. बघा किती छानपैकी ह्या पद्धतीने हे भाजलं पाहिजे. खूप चव छान लागतात लाडू. तर आता आपण हे सर्व मिक्स करणार आहोत. तर इथे मी मोठंसं ताट घेतलेलं आहे, ह्याला परात सांगतात आमच्याकडे. आता सर्व जे आपण भाजलेले पदार्थ आहेत, जिन्नस, ते टाकून घेऊया. इथे मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, तसे अळीव आहे ही तुपामध्ये भाजलेली, ते पण ड्रायफ्रूट्स सर्व टाकून आणि मिक्स करून घ्यायचं आहे. ही आहे वेलचीची पूड, डिंक, आता सर्व हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे. पहा सर्व आता मी मिक्स करून घेते. थोडंसं मिक्स झालं त्यानंतर आपण गूळ टाकायचं आहे. ते बघा मी इथे गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घ्या. येथे मी गुळाचा आपण पाक नाही करणार, तर मी एक गूळ आहे हे बारीक बारीक असं छोटं छोटंसं कापलेलं आहे आणि ते आता आपल्याला मस्त असं त्यात मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व एकदम मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण लाडू बनवणार. ते बघा मस्त असं झालेलं आहे आणि आता मी लाडू बनवायला सुरुवात करते. खूप सुंदर आणि पटकन असे लाडू हे बनतात. हे बघा छानपैकी खूप सुंदर लागत आहेत हे लाडू. आता मी 2 हाताने 2 असे एकदाच लाडू बनवते, कारण की मला 2 हाताने असे बनवायला लाडू फार आवडते आणि पटापट माझ्याकडून बनले जातात. हे बघा छानपैकी किती सुंदर असे लाडू तुम्ही पाहू शकता. खूप असे पौष्टिक लाडू. बघा झाले. ह्या पद्धतीने मी सर्व लाडू आता हे बनवून घेते. ते बघा मस्त असे लाडू बनलेले आहेत आणि ह्याचं मी प्रमाण हे जवळजवळ 2 किलोचे लाडूचं प्रमाण आहे. तर तुम्हाला मी 1 किलो लाडूचं प्रमाणसुद्धा टाकते. तुम्ही हे असे बनवा. खूप सुंदर, चविष्ट आणि अजिबात कडू लागत नाही. खूप छान लागत आहेत आणि घरातल्या प्रत्येक माणसाला आवडतील, व्यक्तीला. आणि थंडीच्या दिवसामध्ये हे लाडू प्रत्येकाने खावे. कंबरदुखी वगैरे असेल, काय आजार, त्याच्यावर खूप असे गुणकारी आहे ते पौष्टिक असे लाडू. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. तेवपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नव्या वेगळ्या रेसिपीमध्ये.